जयजी, हां. माफ करा तुम्हाला हां. मध्येच थांबवते मी. तुम्ही हं, असेच आमच्या समवेत जोडले राहा. तुमचा थेट संवाद घडवून हं, आणते मी. हं, आपल्यासोबत जैन समाजाचे अध्यक्ष ललित गांधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हं. ललितजी, जय शृंगारपुरे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष. जी, आज जो काही जी. प्रकार कबूतरखान्याजवळ घडला, कसं पाहताय तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे? समर्थन करताय तुम्ही या सगळ्या प्रकाराचं? नाही, नाही, नाही. जैन समाजाची ही परंपराच नाही. खरं तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय व्यापक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये यातल्या सर्व मुद्द्यावर चर्चा होऊन खरंय. कबुतरांचा जीव सुद्धा वाचला पाहिजे, सर्वसामान्य लोकांचं आरोग्य सुद्धा सुरक्षित राहिलं पाहिजे, तो परिसर स्वच्छ राहिला पाहिजे आणि समाजाच्या भावनांचा सुद्धा आदर झाला पाहिजे. या बरोबर. सर्वांचा समन्वय ठेवून पुढील धोरण ठरवायचं असं नक्की झालं. उद्या हायकोर्टमध्ये हिअरिंग आहे. त्यामध्ये बीएमसी आणि सरकार योग्य ती भूमिका मांडेल आणि कबूतर मरणार नाहीत यासाठीच्या उपाययोजना करेल आणि अल्टरनेट अरेंजमेंट किंवा या संदर्भातलं निश्चित धोरण ठरत नाही तोपर्यंत कबुतरांची पर्यायी व्यवस्था करून त्यांना एक कंट्रोल्ड फिडिंग केलं जाईल. सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. बरोबर. तर उद्याच्या हिअरिंग पर्यंत आम्ही थांबणं अपेक्षित आहे. जैन समाज हा शांततेच्या मार्गाने जाणारा समाज आहे. काही ठराविक लोकांनी भावनेच्या उद्रेक करून अशा पद्धतीची गोष्ट केलेली आहे. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु अशा पद्धतीनं वागणं हे योग्य नाही. आणि आपण ज्यावेळी ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे, सरकार सकारात्मक आहे, सगळ्या गोष्टी योग्य दिशेने चाललेल्या असताना अशा पद्धतीने न जाता थोडासा पेशन्स सर्वांनी ठेवणं आवश्यक आहे. अगदी ललितजी, या क्षणी जय शृंगारपुरे सुद्धा आहेत, मनसे पर्यावरण जी. सेनेचे अध्यक्ष ऐकतात तुम्हाला तुमचा मुद्दा. जयजी, आपण पाहतोय की अतिशय संयत भूमिका, समन्वयाची भूमिका या ठिकाणी जैन समाजाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडून घेतली जाते. खरं तर या भूमिकेचं स्वागत करावं तेवढं थोडंच आहे. जयजी. या भूमिकेचं स्वागत करणं म्हणजे त्यांनी जे आता म्हटलं त्याच्यामधनं काही गोष्टी मला पटल्या आहेत, पण काही गोष्टी ज्या मी तुम्हाला आधी सांगितल्या की कंट्रोल फिडिंगनी काही होणार नाहीये. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की या गोष्टीला लगेच आपल्याला स्टॉप करावं लागेल. स्टॉप, STOP, म्हणजे तो टोटली बंद. जिथपर्यंत हे टोटली बंद होत नाही तिथपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. कंट्रोल फिडिंगनी हे नाही होणार आहे. नाही, कबुतरांना मरू देणं योग्य नाही ना. प्रत्येक जीवाला त्याचा जगण्याचा हक्क आहे. ते काहीतरी रेडिमेंट होईपर्यंत आपण लोकांना त्रास होणार नाही. सकाळच्या अर्ली अवर्स मध्ये किंवा बाकी कुठला अडथळा होणार नाही. त्याच्या स्वच्छतेसाठी नवीन मशीन जे आलेले आहे ते वापरायची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आपण त्याच्यावर अभ्यास करतो की यामध्ये आता लंडनमध्ये ट्रॅफल्गर चौकात कबुतरखाना आजही सुरू आहे. तर ते त्या ठिकाणी काय प्रिकॉशन घेत आहेत किंवा काय वापरतायत, या गोष्टी आपल्याला कशा वापरता येतील. लोकांचं आरोग्य हे सर्वोपरी असेलच, पण कबुतरांचा जीव वाचला पाहिजे अशा पद्धतीनं आपण यामध्ये गेलं पाहिजे. कारण निसर्गाच्या इकोसिस्टम मध्ये कबुतरही त्याचा एक पार्ट आहेत. तेव्हा त्यांचा हक्क सुद्धा आपण हिरावून घेता कामा नये. आणि अचानक असं झाल्यानं जी अनेक कबुतर मरून पडलेली आपण जी पाहिली, कुठेतरी मन द्रवित होतं अशा पद्धतीमुळं. त्यामुळे एक भावनांचा आदर राखणं हे सुद्धा आपण जपलं पाहिजे यामध्ये. कबुतरांचं जे मरण वगैरे आहे, ओके, ते तिकडे त्यांनी एक कबूतर खाण्यावर त्यांनी एक मला वाटतं हे पण ठेवलेलं की कोणतरी डॉक्टर यायचा आणि त्या कबुतरांना ट्रीटमेंट द्यायचं. बरोबर नितीनजी? आता ते काय होतं की ती कबुतरं जी होती ती आधी पण मरायची. आता जी आहे ती फक्त त्या गोष्टीचा समोरासमोर ते दाखवून बोलतात की बाबा ही फीडिंग न झाल्यामुळे ते मरतात, पण ऍक्च्युली तसं नाहीये. ठीक आहे. त्यांचं मरण जे आहे ते वेगळ्या कारणामुळे असेल, हे या कारणामुळे नाही. जायला पाहिजे आपण असं. ललितजी, जी. अगदी जयजींनी मगाशी एक मुद्दा उपस्थित केला. त्यांचं असं म्हणणं होतं की आता जो काही फिडिंगचा मुद्दा उपस्थित केला जातोय त्यालाच अनुषंगून त्यांचं असं म्हणणं होतं की कोविड काळामध्ये 3 महिने साधारणतः कबूतरखाने बंद होते. मग त्यावेळी मात्र हा मुद्दा उपस्थित करण्यात आला नव्हता का? हा मुद्दा जय शृंगारपुरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. नाही, कबूतरखाने बंद नव्हते. सर्वसामान्य लोक येऊन जे टाकायचे ती परंपरा बंद होती. व्यवस्थापक बघणारे लोक आहेत ते नियमितपणे त्या ठिकाणी फिडिंग करत होते कबुतरांना. कबुतरांचं फिडिंग कधीच बंद नाही झालेलं. कबुतरांचं फीडिंग बंद होतं. तिकडे कोणीच नव्हतं त्यावेळेला. कोणीही रस्त्यावर यायचं नाही. ठीक आहे. तर फीडिंग कसली होणार आहे? तुम्हाला चणे शेंगदाणे तुम्ही कुठून आणणार आहे एवढ्या प्रमाणात? कोण मिळत होतं, काय मिळत होतं ते काही नाहीये. कोविडच्या वेळेला 3 महिने कबूतरखाने कोणीही फीडिंग करत नव्हतं आणि त्यावेळेला कबुतरांचं चिकन आणि ह्याच्यामुळं कोंबड्यामुळं स्वाईन फ्लू होतो. मग आपण पोल्ट्री बंद केल्या का कोरोनाचा प्रसार होतो असं सांगितलं तरी चालू ठेवलं ते.
आता अशा अनेक गोष्टी असतात म्हणून काय सगळी ती सिस्टीम मोडून थोडी काढली जाते. त्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करायला पाहिजे, त्यांची व्यवस्था सुद्धा केली पाहिजे. आता रोडवर ऍक्सिडेंट मध्ये लाखो लोक मरतात म्हणून काय गाड्या बंद करणार का सरकार? आपल्या होत देशामध्ये नाही. काय त्यामुळे चालू आहे, हे- आपल्या देशामध्ये काय चालू आहे की एक प्रॉब्लेम समोर आला ना तर आपण बोलतो तो प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह करत तुम्ही, असा प्रॉब्लेम चालू आहे नाही, हे देशामध्ये. काय आता अचानक- आपण अचानक ज्या- नवीन ज्या उद्भवलं मुद्द्यावर का? ज्या हे ज्या मुद्द्यावर आपण बोलतो वर्षापासून- त्याच मुद्द्यावर आपण राहिलं पाहिजे. त्या अगदी मुद्द्यावर बरोबर आपण- आहे. आता- आता- शेकडो आता- आता- आता जर- आता जर वर्षापासून- हा मुद्दा जर समोर आहे तर त्या मुद्द्यावर बोलूया की हा प्रॉब्लेम शेकडो चालू आहे, वर्षापासून कंटेनरचा कबूतर प्रॉब्लेम खाणे, चालू आहे, त्यानंतर दारूचा कबूतर प्रॉब्लेम खाणे, चालू आहे आणि सिगरेटचा प्रॉब्लेम चालू आहे. तो हे चालणार नाहीये. जो मुद्दा अगदी. आहे त्या मुद्द्यावर बोला. अगदी अगदी मुद्दा कबूतर लक्षात खाणे येतोय जयजी शेकडो आणि वर्षापासून चालू ललितजी. आहेत. मुद्दा लक्षात आलेला आहे. तुर्तास धन्यवाद दोघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.